श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुमच्या कुटुंबामध्ये प्रगतीचा अभाव आहे, मुले वाईट मार्गाला लागलेली आहेत, संपत्तीची हानी होत आहे, कुटुंबामध्ये वारंवार वाद निर्माण होत आहे, कोणतेही शुभ कार्य होत नाही, शुभ कार्य होण्यास अनेक अडचणी येतात, मुलं होत नाही आहेत, कुटुंबात अपघात होतो, अकाली मृत्यू होतो, लक्ष्मी स्थिर राहत नाही, लक्ष्मी प्राप्ती होत नाही. तुम्हाला जर या अडचणी येत असतील तर तुम्ही या गोष्टी पडताळून पाहात तुम्ही कुलदेवतेची योग्य सेवा करत आहात का. जर तुम्हाला तुमची कुलदेवता माहीतच नसेल तर तुम्ही काय करायचे आहे. तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत नसेल तर करा हा साधा सोपा उपाय. कुलदेवता नेहमी आपल्या कुलाचं रक्षण करते, त्यामुळे तिची माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही हा उपाय जरूर करावा. तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत होऊन जाईल, त्याच तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा मंत्र माहीत होऊन जाईल. रोज तुम्ही किमान 108 वेळा श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा नियमित जप करावा. याच्याने तुम्हाला कुलदेवता माहीत होऊन जाईल. त्याचबरोबर अजून काही कुलदेवतेच्या सेवा आहेत, उपासना आहे, ती कशी करायची हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. पण कुलदेवतेची पूजा का करावी, कुलदेवतेच्या पूजेनं काय होतं. कुलदेवतेच्या पूजा करण्याने कुलदेवतेचे एक रक्षाचक्र तयार होतं. ते आपल्या कुटुंबाच्या सगळ्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवतं, त्याचं आपल्या कुटुंबाचं रक्षण करतं. त्याचबरोबर आध्यात्मिक धार्मिक सुद्धा प्रगती होते. त्याचबरोबर घरात सुख शांती समृद्धी येते, आरोग्य चांगले राहते. कुलदेवतेची कृपा दृष्टी मिळवण्यासाठी, कुलदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अजून कोणत्या सेवा उपासना करायच्या आहेत हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा.